नमस्कार. माय मराठी 24/7 न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आपण पाहत आहात माय मराठी 24/7 न्यूज. मुख्य संपादक पत्रकार सन्माननीय श्री पप्पू कोल्हारे. मी आवर्जून त्यांना उभं करत असतो. पुणे जिल्ह्यातले किती उभा राहा. मौली होता पहिल्या वर्षात, कुठे गेला पहिल्या वर्षातून. पण मुद्दा मी विचारतो, पहिल्या वर्षातले किती उभे राहा? एक नाही तर दोन उभे राहा. का बरं? पुणे जिल्ह्यात आळंदी आहे, पुणे जिल्ह्यात जर देव आहे, पुणे जिल्ह्याची संख्या वाढली पाहिजे. मी अमरावतीला कीर्तनाला गेलो 1-2 महिन्यापूर्वी. 500 पोरं अशी टाळकरी उभी राहिली होती, 10वी 12वी पोरं. ही मुलं पाहिल्यानंतर मला आनंद झाला. संस्था कुठेही संस्था लहान मुलांची जवळ आहे काय कुठे आळंदीतून आली. तेव्हा आपल्या परिसरामध्ये सुद्धा मी त्या अमरावतीला विचारलं, एवढी 500 पोरं कशी काय उभी केली? ते म्हटले आमच्याकडे उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये एकट्या अमरावती जिल्ह्यात 50 शिबिरं होतात आणि प्रत्येक शिबिरात 100 पोरं असतात. तसं आपल्याही परिसरामध्ये पुणे जिल्ह्यात सुद्धा शिबिरं वाढली पाहिजेत. लक्षात ठेवा की टाळकरी तयार झाले पाहिजे, कीर्तनकार तयार झाले पाहिजे. बाहेरून आणायचं म्हटल्यानंतर सगळंच वाढतं ना. पुणे जिल्ह्यात सुद्धा तयार झाले पाहिजे. याच्याकरता तुम्हाला संस्थेच्या वतीने काय मदत लागेल, तुम्हाला सगळी मदत करण्याची श्रीकांत भैरवनाथ योगेश्वरी माता तसेच मातेच्या मंदिराचा वर्धापन दिन आणि त्या दिनाचा त्या निमित्त 6 वर्ष चालू आहे आपलं. आणि त्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाने 7 शिंदे महाराजांचं कीर्तन होतं आणि ती सेवा झालेली. खरं तर महाराज हे मंदिर होत असताना संपूर्ण गावाने मदत केलेली आणि मंदिर कोणी बांधलं नाही ते कार्यक्रम वाढवले त्या लोकांच्या आपल्याला बांधून घेतले. पैसे जर ते उरले तर काही उरले जातात, काही 50,000 रुपये घेतले आणि आम्ही लोकांनी पैसे 3 वर्षापूर्वी वर्धापन दिनाला आम्ही जवळजवळ 3.5 किलोचे चांदीचे मुकुट केले, म्हणजे 6-7 लाख रुपयाची चांदी द्यायला. त्यामध्ये काही एफडी केलेले आहेत, काही भांडवल आणि त्यातनंच या मंदिराचा देखभाल दुरुस्त होते. आपण म्हणला त्याप्रमाणे संपूर्ण मुळं आळंदीची नाही, काही वैभव माधवडोळ्यांची आहेत, शुभमची आहेत. तसेच या मुळशीमध्ये अनेक विद्यार्थी आता संप्रदायामध्ये आणि मुळशीचा संप्रदाय वाढत चाललाय आणि त्यामध्ये युवक आणि युवती जे भाग घेत आहेत त्याबद्दल सर्वांचं मनापासून धन्यवाद. या ठिकाणी तुम्ही सर्व आणि एवढी थंडी असताना पण आज त्यांनी उपस्थिती चांगल्या प्रकारे दाखवली का, त्यामुळे थोडी उपस्थिती कमी असेल पण तुम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवल्याबद्दल मी मनापासून कोंडवळ गावच्या वतीने आपला आभार मानतो. आपल्याला धन्यवाद देतो. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या माय मराठी 24/7 न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा.